नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मीन राशीचे 2026चे सविस्तर संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहोत. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी जागृती, भावनिक उपचार आणि नवीन आयुष्याची सुरुवात करून देणारं आहे. हे वर्ष तुम्हाला विचारायला लावेल, मी इतका काळ इतरांसाठी जगलो, आता स्वतःसाठी कधी जगणार? माझं मन इतकं संवेदनशील का आहे आणि तीच माझी ताकद का आहे? आज आपण सविस्तर पाहणार आहोत करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य, अध्यात्म आणि 2026च्या शेवटी तुमचं आयुष्य कुठे पोहोचेल. मित्रांनो, मीन राशी म्हणजे अत्यंत संवेदनशील राशी, दयाळू राशी, कल्पनाशक्ती यांच्यात प्रचंड असते, आध्यात्मिक झुकाव असलेले हे लोक असतात. तुम्ही लोकांच्या भावना पटकन ओळखतात. कधी कधी लोक तुमचा गैरफायदा घेतात कारण तुम्ही नाही कोणाला म्हणत नाही. पण अतिभावना नको, स्वतःला विसरू नका, वास्तवापासून पळू नका. 2026 मध्ये स्वतःला प्राधान्य देणं शिकणं फार गरजेचं आहे. 2026 मध्ये मीन राशीवर गुरु, शनी आणि राहू केतू यांचा प्रभाव राहणार आहे. गुरु स्वरक्षण, अध्यात्म आणि वाढ दर्शवतो. शनी वास्तवाची जाणीव करून देतो. राहू केतू भ्रम तोडून सत्य दाखवतात. हे वर्ष सांगेल, तू हरवलेला नाहीस, फक्त स्वतःला विसरलेला आहेस. मीन राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये आतून मार्ग सापडण्याचं वर्ष आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर क्रिएटिव्ह, हेल्थ, शिक्षण, अध्यात्म, सेवा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन दिशा मिळेल, कामात समाधान मिळेल. पण स्वतःवर शंका घेऊ नका, लोकांचं मत जास्त ऐकू नका. तुमचं मन जे सांगत आहे ते चुकीचं नसतं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर कला, म्युझिक, कंटेंट, काउन्सिलिंग, हिलिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी फायदेशीर आहे. नाव आणि ओळख तुमची होईल. व्यवहारात स्पष्टता ठेवा. 2026 मध्ये मीन राशीची आर्थिक स्थिती सुधारत जाईल, पण हळूहळू उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. जुनी अडचण संपेल, पण भावनिक उधारी, लोकांसाठी जास्त खर्च हे करू नका. पैसा देताना मन नाही, मर्यादा वापरा. जर तुम्ही अविवाहित असाल तर 2026 मध्ये आत्मिक कनेक्शन असलेलं प्रेम तुम्हाला मिळू शकतं. समजून घेणारा जोडीदार आणि लग्नाचे योग येतील. पण आदर्श कल्पना जास्त ठेवू नका. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर नातं तुमचं खोल होईल, पण जुन्या जखमा उघडू शकतात. माफी, समजूत आणि संवाद आवश्यक आहे. मीन राशीचं आरोग्य थेट मनस्थितीवर अवलंबून असतं. चिंता, झोपेचा अभाव, पचन, थकवा ह्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यासाठी ध्यान करा, संगीत ऐका, पाणी, निसर्गामध्ये राहा, याने तुम्हाला लाभ होईल. मन शांत असेल तर शरीर आपोआप सावरत जातं. 2026 मध्ये काही नाती तुटतील, काही सत्य समोर येतील, स्वतःची किंमत कळेल. हे सगळं तुम्हाला मुक्त करण्यासाठीच असेल. दर गुरुवारी गुरुपूजन करा, पिवळ्या वस्तूंचे दान करा, विष्णू नारायणाचे नामस्मरण करा, गरजू व्यक्तीला दान करा. मित्रांनो, मीन राशीसाठी 2026 हे वर्ष तुम्हाला सांगणार आहे, संवेदनशील असणं म्हणजे कमजोरी नाही, दयाळूपण हीच तुमची शक्ती आहे. जो स्वतःशी जोडतो तोच खरा हे जग जिंकतो. हे होतं मीन राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.